बापाला सुद्धा भोगावं लागतं. दशरथ राजाला सुद्धा केलेलं कर्म भोगावंच लागलंय. एका कीर्तनातून असं सांगितल्यानंतर एकानं मला प्रश्न विचारला, महाराज केलेलं कर्म देवाच्या बापाला भोगावं लागतंय? मी म्हटलं हो, केलेलं कर्म देवाच्या बापालाही भोगावं लागतंय. मग त्याने मला प्रश्न विचारला, महाराज केलेलं कर्म जर देवाच्या बापाला भोगावं लागतंय तर ते मला सुद्धा भोगावं लागेल का? मी म्हटलं तू कोण आहेस? तो म्हटला मी आरक्षण मध्ये निवडून आलेलो जिल्हा परिषद सदस्य आहे. म्हटलं अरे केलेलं कर्म जर देवाच्या बापाला चुकत नाही तर ते आपा सर्वसामान्य जीवाला दादा कसं चुकेल? महाराजांनी प्रमाण दिलंय म्हणून यावर दृष्टांत फार नाथबाबांनी सुंदर दिलाय. मी संकल्पित वेळेमध्ये सांगून जाण्याचा प्रयत्न करील. व्यापारी होते दोन. व्यापार करून आपल्या घराकडे चालले होते. अमावशीची रात्र होती. किर्र अंधकार पसरलेला होता. रात्रीचे 11:30 वाजले होते. रात्रीच्या 11:30 वाजता ज्या वेळेला दोन व्यापारी लाख रुपयाची बॅग घेऊन आपल्या घराकडे निघाले त्यावेळेला व्यापाऱ्याने घड्याळामध्ये पाहिले रात्रीचे 11:30 वाजलेत. अमावशीची रात्र आहे. किर्र अंधकार पसरलाय. एवढ्या रात्री जर आता आपण घरी जाण्याचा विचार जर केला तर मध्ये कुठेतरी चोरांची भीती आहे. म्हणून आजची रात्र आपण एखाद्या वस्तीवरती काढावं असं त्या दोन व्यापाऱ्यांनी विचार केला. त्या दोन व्यापाऱ्यांना दूरवर एक वस्ती दिसली. त्या वस्तीच्या दिशेने लाख रुपयाची बॅग घेऊन दोन व्यापारी निघाले. परंतु चांगलं आहे का, ज्या वस्तीच्या दिशेने दोन व्यापारी लाख रुपयाची बॅग घेऊन निघाले होते दादा, ती वस्ती ही अत्यंत श्रीमंत माणसाची होती. कुणाची होती? श्रीमंत माणसाची. परंतु त्या श्रीमंत माणसाला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा होती. आता आपल्या भारत देशातल्या श्रीमंतांना नेमकं काय झालंय तेच कळायला तयार नाही. मी तर असं म्हणेल, जोपर्यंत आपल्या भारत देशातल्या श्रीमंत माणसाची श्रीमंत होण्याची इच्छा थांबणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही गरिबानं कधीही श्रीमंत होण्याची इच्छा करायची. आपण ऊसच खादत राहायचंय, आपण श्रीमंत होणार नाही. जोपर्यंत त्यांचा विलाप थांबत नाही तोपर्यंत आपण श्रीमंत होणार नाही. त्या श्रीमंत माणसाला आणखी श्रीमंत होण्याची इच्छा होती. लाख रुपयाची बॅग घेऊन ज्यावेळेला दोन व्यापारी त्या श्रीमंत माणसाच्या दारामध्ये गेले. श्रीमंत माणसानं पाहिलंय व्यापारी दिसतायत, हातामध्ये बॅग आहे, बॅगेमध्ये पैसे असावेत. आजची रात्र या दोन व्यापाऱ्यांना आपल्या घरी थांबायचंय. आपल्याला तर आणखी श्रीमंत व्हायचंय. काय केलं पाहिजे? म्हणून त्या श्रीमंत माणसाने त्या दोन व्यापाऱ्यांना झोपण्याकरता आपल्या घरामध्ये जागा दिली. दिलेल्या जागेवर लाख रुपयाची बॅग घेऊन दोन व्यापारी झोपी गेले. श्रीमंत माणूस आपल्या रोजच्या जागेवर झोपण्याकरता गेला. परंतु श्रीमंत माणसाला आज मात्र झोप अजिबात लागत नव्हती. त्याचं कारण त्याला आणखी श्रीमंत व्हायचं होतं. म्हणून त्या श्रीमंत माणसाने रात्री 2 वाजता मारेकऱ्यांना फोन केला आणि मारेकऱ्यांना फोन करून सांगितलं आमच्या घरी दोन व्यापारी आलेले आहेत. व्यापार करून आलेले असल्यामुळे हातामध्ये बॅग आहे, बॅगेमध्ये काहीतरी पैसे असले पाहिजेत. म्हणून तुम्ही मारेकऱ्यांनी पहाटे 4 वाजता यायचं. दोन व्यापाऱ्यांचा काटा तुम्ही काढायचा, बॅगची चावी तुम्ही घ्यायची, बॅग तुम्ही उघडवायची, अर्धे पैसे तुम्ही घेऊन जायचे, अर्धे पैसे मला ठेवायचे. असं श्रीमंत माणसाने रात्री 2 वाजता मारेकऱ्यांना फोन करून सांगितलं. फोन खाली ठेवला गेला. श्रीमंत माणूस झोपी गेला. परंतु श्रीमंत माणसाचे 2 मुलं दारे धरण्याकरता रात्री शेतावरती गेले होते. शेतातली लाईट पहाटे 3 वाजता गेली. म्हणून रानामध्ये काय करावं म्हणून श्रीमंत माणसाचे 2 मुलं आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या रोजच्या जागेवर 2 जण कोण झोपलेत म्हणून श्रीमंत माणसाच्या त्या 2 मुलाने त्या 2 व्यापाऱ्यांना पहाटे 3:15 वाजता उठवलं. व्यापाऱ्याने घड्याळामध्ये पाहिले 3:15 वाजलेत. आता घरी जायला हरकत नाही. लाख रुपयाची बॅग घेऊन पहाटे 3:15 वाजता ते 2 व्यापारी आपल्या घरी निघून गेले. त्या 2 व्यापाऱ्यांच्या जागेवर श्रीमंत माणसाचे 2 मुलं 3:15 वाजता झोपले. ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता मारेकरी आले आणि मारेकऱ्यांनी दोघाचा काटा काढला. कुणाचा? स्वतःच्या मुलाचा काटा काढलेला. ज्यावेळेला तो श्रीमंत माणसानं पाहिलं त्यावेळेला तो श्रीमंत माणूस रडू लागला. तो श्रीमंत माणूस म्हटला, देवा अरे मी तर माझ्या स्वतःच्या हातानं 2ही मुलं मारून टाकली. काय करायची आता ही इस्टेट, काय करायची आता ही संपत्ती. अर्थात तो श्रीमंत माणूस रडू लागला. रडता रडता तो श्रीमंत माणूस माझ्या नाथबाबांकडे आला आणि नाथबाबांना त्या श्रीमंत माणसानं प्रश्न विचारला, बाबा माझ्या जीवनामध्ये असं का झालं असेल हो, माझी 2ही मुलं मरून गेली. त्यावेळेला नाथबाबाने त्या श्रीमंत माणसाला उत्तर दिलं, लेका केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. व्यापारी मारण्याचा वाईट विचार तू तुझ्या जीवनामध्ये केला ना, ते कर्म तुला भोगावं लागलं. त्याचं कारण
काही कर्म दादा अशी असतात की ते याच जन्मामध्ये आपल्याला भोगावे लागतात आणि काही कर्म अशी असतात की ते भोगण्याकरता आपल्याला पुन्हा 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 जन्माला यावं लागतं, परंतु केलेलं कर्म हे भोगणं संपवावं लागतं. हा जगाचा इतिहास आहे. म्हणून वाईट कर्म करून मरण्यापेक्षा माणसानं चांगलं आणि पवित्र कर्म करावं. केलेलं कर्म जीवाला भोगावं लागेल नवल नाही दादा. केलेलं कर्म काही काही साधूंना सुद्धा भोगावं लागते. बघा तुम्ही, मांडव्य ऋषीला ज्यावेळेला सुळावर दिलं गेलं होतं, त्यावेळेला मांडव्य ऋषीने यम दरबारामध्ये असा प्रश्न विचारला की मला जे तुम्ही सुळावर देत आहात हे नेमक्या कुठल्या कर्माचं फळ म्हणून देत आहात? मी तर माझ्या संपूर्ण जीवनामध्ये या शरीरानं काय, परंतु मनानं सुद्धा वाईट कर्म कधी केलेलं नाही आहे. हा प्रश्न ज्या वेळेला यम दरबारामध्ये विचारला, त्यावेळेला यमानं चित्रगुप्ताला जवळ बोलावलं आणि चित्रगुप्ताला प्रश्न विचारला, आपण जे मांडव्य ऋषीला आज सुळावर दिलं आहे हे नेमक्या कुठल्या कर्माचं फळ म्हणून देतो आहे? आपल्याला मांडव्य ऋषीत रेकॉर्ड तपासावं लागेल. चित्रगुप्तानं ज्यावेळेला मांडव्य ऋषीत रेकॉर्ड तपासण्याकरता हाती घेतलं, त्यावेळेला रेकॉर्ड उलटा तपासायला सुरुवात केली. वृद्ध अवस्थेकडून तारुण्य वयाकडे असं उलटा रेकॉर्ड तपासत असताना मांडव्य ऋषीच्या जीवनामध्ये तारुण्य वयापासून ते म्हाताऱ्या वयापर्यंत या शरीरानं काय, परंतु दादा मनानं सुद्धा कधीही वाईट कर्म केलेलं नव्हतं. परंतु मांडव्य ऋषीच रेकॉर्ड ज्यावेळेला तारुण्यापासून बाल्य अवस्थेकडे असं उलट तपासत यायला सुरुवात केली, त्यावेळेला मांडव्य ऋषीच्या जीवनातलं एक छोटंसं कर्म असं सापडलं. मांडव्य ऋषी ज्यावेळेला लहान होते, त्यावेळेला एकदा मांडव्य ऋषीकडून एका किडकाला काडी टोचली होती. त्याचं कर्म तयार झालं होतं आणि त्याच कर्माचं फळ म्हणून मांडव्य ऋषीला सुळावर जावं लागलं होतं. ऐकलं तुम्ही सर्वांनी? पुन्हा एकदा ऐका. मांडव्य ऋषीच्या जीवनामध्ये अतिशय लहान वयामध्ये एकदा एका किडकाला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं आणि त्याच कर्माचं फळ म्हणून मांडव्य ऋषीला सुळावर जावं लागलं. ऐकलं तुम्ही सर्वांनी? पुन्हा एकदा ऐका. मांडव्य ऋषीच्या जीवनामध्ये अतिशय लहान वयामध्ये एकदा त्याच कर्म तयार झालं आणि त्याच कर्माचं फळ म्हणून मांडव्य ऋषीला सुळावर जावं लागलं. ऐकलं तुम्ही सर्वांनी? पुन्हा एकदा ऐका. आता मी पुन्हा पुन्हा का सांगतोय त्याचं कारण आहे. अरे, मांडव्य ऋषीच्या जीवनामध्ये अतिशय लहान वयामध्ये एकदा एका किडकाला काडी टोचली, त्याचं कर्म तयार झालं आणि त्याच कर्माचं फळ म्हणून जर मांडव्य ऋषीला सुळावर जावं लागलं तर आपापला आपण विचार करा ना. आपण तर एक रविवार सोडायला तयार नाही. आणतोय, कापतोय, शिजवतोय, पुढे काय करा, आपल्याला कुठं जावं लागेल याचा विचार केला कधी? अरे, कर्म तुम्ही जाणून करा किंवा कर्म तुम्ही न जाणून करा, केलेलं कर्म दादा प्रत्येकाला भोगावंच लागेल. विस्तवावर जाणून पाय पडला तरी चटकाच बसतो आणि न जाणून पडला तरी चटकाच बसतो. विंचवाला जाणून धक्का लागला तरी ठणकाच बसतो आणि न जाणून लागला तरी का विचो असं कधी म्हणतो? हे हरिभक्त परायण आहेत आणि यांना कसा ठणका मारू? तो विचू उलट म्हणेल, धरावे संताचे ते पाय. कर्म तुम्ही जाणून करा किंवा कर्म तुम्ही न जाणून करा, केलेलं कर्म तुम्हाला भोगावं लागेल. जिवंत माणसाला काय, मेलेल्या माणसाला सुद्धा केलेलं कर्म भोगून जावं लागतं. पहा तुम्ही, काही काही माणसाची प्रेत इतके भाग्यशाली असतात, काही काही माणसाची प्रेत इतके, मी प्रेत म्हणालो, काही काही माणसाची प्रेत इतके भाग्यशाली असतात की त्या प्रेतावर एवढे हार पडतायत की त्या प्रेताचा चेहरा सुद्धा दिसत नाही. आणि काही काही माणसाची प्रेत इतके दुर्भाग्य असतात की येड्या बाबडी 10 दिवस पडतायत, त्या प्रेताला कुत्रे सुद्धा पाहत नाहीत. हे त्यांनी केलेलं कर्म आहे. किसी की लाश पर फूलों की लड़ी है, किसी की लाश पर फूलों की लड़ी है, तो किसी की लाश बिगर कफन की पडी है. मानावं लागेल, केलेलं कर्म मेलेल्या माणसाला सुद्धा भोगावं लागतं. केलेलं कर्म दादा दगडाला सुद्धा भोगावं लागतं. पहा तुम्ही, 10 फूट दगडाचा तुम्ही तुकडा घ्या, 2 भाग करा, 5 फूट दगडाची तुम्ही एखादी मूर्ती बनवा आणि उरलेला 5 फूट दगड इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा त्याच मंदिराच्या पायरीला तो दगड तुम्ही लावून टाका. अगोदर अखंड 10 फूट दगडाचा तुकडा होता, 2 भाग केले, एका दगडाच्या तुकड्याची तुम्ही मूर्ती बनवली आणि एका दगडाच्या तुकड्याची तुम्ही पायरी बनवली. त्या दगडाच्या कर्मात आणि प्रारब्धात इतका बदल झाला. पाषाण तो देव, पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. ज्या दगडाची तुम्ही मूर्ती बनवता त्या दगडाची तुम्ही अभिषेक करून पूजा करता आणि ज्या दगडाची तुम्ही पायरी बनवता
त्याच्यावर चपला ठेवण्याची व्यवस्था करता मानावं लागेल. केलेलं कर्म दगडाला सुद्धा भोगावं लागतंय. म्हणून तर काही दगडाची पूजा होते, काही दगडावर चपला ठेवण्याची व्यवस्था केली जाते. कर्म हे त्यांना सुद्धा भोगावं लागतंय. त्यांनाच काय, केलेलं कर्म दादा लोखंडाला सुद्धा भोगावं लागतंय. तुम्ही 6 फूट लोखंडाचा तुकडा घ्या, 2 भाग करा. 3 फूट लोखंडाचा तुम्ही एखादा चिमटा बनवा आणि 3 फूट लोखंडाचा तुकड्याचा तुम्ही एखादा चमचा बनवा. अगोदर अखंड 6 फूट लोखंड होता, 2 भाग केल्यानंतर एकाचा चिमटा बनवला, एकाचा चमचा बनवला. त्या चिमट्याच्या आणि चमच्याच्या प्रारब्धात आणि कर्मात इतका बदल झाला. चिमटा और चमचे से होत बड़ी तस्वीर, चिमटा और चमचे से होत बड़ी तस्वीर. चिमटा जलता अंगार में, चमचा खाता खीर. चिमटा जन्मभर निखारे उचलतो आणि चमचा मात्र जन्मभर खिरीच्या पातेल्यामध्ये मजा मारतो. कारण चमच्याची मजाच असते ना. तिकडलं नाही सांगत बरं. केलेलं कर्म हे लोखंडाला, दगडाला, जिवंत माणसाला, मेलेल्या माणसाला हे भोगून संपवावं लागतं. म्हणून महाराज सांगतायत, वाईट कर्म करून मरण्यापेक्षा जीवनभर चांगलं कर्म करत राहा. चांगलं काम करत असताना समाज तुम्हाला त्रास देईल, तरी सुद्धा माणसानं चांगलं काम नित्य करत राहिलं पाहिजे. चांगलं काम जर तुमच्या हातून घडत असेल तर तुमच्या नावाची अर्थात चांगली कीर्ती या जगामध्ये राहील आणि उत्तम कीर्ती या जगामध्ये राहिल्यानंतर समाज तुमच्या नावाची दखल तुम्ही गेल्यानंतर सुद्धा घेईल. म्हणून आपण गेल्यानंतर आपल्या नावाची दखल या समाजानं घ्यावी. याच्याकरता चांगलं कर्म करत राहावं. चांगलं कर्म करता करता आपलं जीवन भगवंतापर्यंत न्यावं आणि या मृत्यू लोकामधून चांगलं जीवन जगून जाण्याचा प्रयत्न करावा. भगवंताने आपल्याला दिलेली मनुष्य देहाची सामग्री चांगलं कर्म करण्याकरताच आहे. तो जन्म तुम्ही वाया घालू नका, वाईट कर्म करत तुम्ही जगू नका. महाराज सांगतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात, जन्म घालून येवाया, जन्म घालून येवाया, अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज सांगतायत, भगवंताने तुम्हाला जन्म दिलाय हा वाईट कर्म करण्यासाठी नाही, चांगलं कर्म करत राहावं आणि उत्तम कीर्ती या जगामध्ये आपण ठेवावी. जन्म तुम्ही भगवंताने दिलेला